मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले, इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा। दीवाना तुझा मीरा तुझा आशिक झालंय ग बाबू आता तुझी काकू दिल घायल झालंय ग सांग लावूया रे माझ्याशी घडशील का। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या का नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, दीवाना तुझा मी यार आशिक झालो असं काही ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे। तर मित्रांनो, खूपच ट्रेंडिंगवरती इंस्टाग्राम रील्समध्ये खूपच बघत आहे मी, ट्रेंडिंग आहे लई ह्या सॉन्गवरती आपण व्हिडिओ एडिट करणार आहोत। तर मित्रांनो, जर मला व्हिडिओ जर खरंच जास्तच काही आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून अगदी फ्री आहे सबस्क्राईब करणं। तर मित्रांनो, तुम्हाला जर ह्या व्हिडिओचं जे काय लागणारं मटेरियल आहे ते मटेरियल हवं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा, आपण तिथे फ्रीमध्ये मटेरियल अपलोड करतच असतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर आपला अलाइट मोशन ओपन करायचं असं प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे। गेल्यानंतर आपल्या अशा प्रकारे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल, आपल्या बीट मार्कला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे काही आपल्याला बीट वगैरे लावलं, जिथं पण तुम्हाला डबल बीट दिसतील 3.04च्या बीटला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, आपल्या डब्यावरती क्लिक करायचं। मग आपल्या नावाचं जे काय फोल्डर अशा फोल्डरला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे काय आपल्या आवडीची फोटो असेल त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग सेकंड बीटला जायचं, सेकंड बीटला गेल्यानंतर अशा प्रकारे फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग असं वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती करून घ्यायचं। अशा प्रकारे केल्यानंतर मग आणखीन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, आणखीन आपला कोणतीही फोटो ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर सेकंड बीटला जायचं, असं ओढून घ्यायचं, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं। चला तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही पण फोटो वगैरे ॲड करून घ्या, लवकरात लवकर ॲड करून। तर मित्रांनो, व्हिडिओ जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून द्या, सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे काही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आपला अशा प्रकारे काही खाली 2 लेअर दिसतील, एक ग्रुप लेअर, एक आपला काही स्मोकिंग लेअर दिसून जाईल। त्या लेअरला अशा प्रकारे प्रेस करायचं राईट साईडला, मग अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर आणखीन ग्रुपवरती प्रेस करून ठेवायचं, अशा प्रकारे ओढून घ्यायचं, ह्याच्या खाली ठेवायचं आहे। तर मित्रांनो, आपला आता फोटो वगैरे समजा काही मटेरियल्स वगैरे ॲड केल्यानंतर आपला इफेक्ट्सला लावण्यासाठी आपला बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर शेक इफेक्ट प्रेसेट ओपन करायचा। अशा प्रकारे एकच फोटोवरती एकच इफेक्ट दिलेला आहे, आपण फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं। कॉपी केल्यानंतर मग बॅक जायचं, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं। मग ओपन केल्यानंतर अशा प्रकारे आपला जिथं पण आपण फोटो वगैरे ॲड केला आहे तिथं त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। अशाच प्रकारे तुम्ही समजा काही फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। चला तर मित्रांनो, मी लवकरात लवकर पेस्ट करून घेतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे काही व्हिडिओ बनवून रेडी झाला। तर मित्रांनो, आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये।